मुंबईत धुक्यासारखी स्मॉगची समस्या आहे. हवेच्या गुणवत्तेत घट झाली आहे. 10 नोव्हेंबर 2024 रोजी मुंबईने 139 चा एअर क्वालिटी इंडेक्स नोंदवला, जो मध्यम श्रेणीत मोडतो. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आणि देवनार या भागांमध्ये पातळी अधिक असल्याचे दिसून आले. भारतीय हवामान विभागाने या परिस्थितीचे कारण विशिष्ट वाऱ्याच्या प्रवाहात असलेल्या बदलांना दिले आहे. बीएमसीने हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी विविध भागांमध्ये पाणी फवारणीसारख्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. खराब हवेच्या गुणवत्तेमुळे श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ, घशाचा त्रास, त्वचेसंबंधित समस्या, थकवा आणि डोकेदुखी यांसारख्या तक्रारी होतात. हवेच्या प्रदूषणाच्या परिणामांवर आयुर्वेदिक उपाय आहेत. हर्बल चहा, जसे की तुळस, होली बेसिल चहा आणि आलं आणि हळदीचा चहा, शरीराला डिटॉक्स करून श्वसन आरोग्यासाठी उपयुक्त आहे. नस्य उपचार म्हणजे नाकात उष्णतेय तेल किंवा अणुतैल काही थेंब घालणे, जेणेकरून नाकाच्या पोकळ्या ओलसर राहतील आणि प्रदूषक आत जाण्यापासून रोखले जातील. आहारात प्रतिऑक्सिडंटयुक्त अन्न, हळद, जिरे आणि धने यांचा समावेश करावा. प्राणायाम, जसे की अनुलोम विलोम आणि भ्रामरी, श्वसनमार्ग शुद्ध करतात. दररोज एका चमचाभर शुद्ध गाईचे तूप खा, जे श्वसनमार्गाला स्निग्ध ठेवते आणि दाह कमी करते. घरातील हवेची शुद्धता राखण्यासाठी कापूर, तेजपत्ता किंवा अजवाईन जाळा. दिवसभर कोमट पाणी प्या, जेणेकरून विषारी घटक बाहेर पडतील आणि श्लेष्मझिल्ली ओलसर राहील. निलगिरी तेल टाकून वाफ घ्या, ज्यामुळे नाक शुद्ध होते आणि श्वसनाचे त्रास कमी होतात. दैनंदिन जीवनात आयुर्वेदिक उपायांचा समावेश करून मुंबईकर हवेच्या प्रदूषणामुळे होणाऱ्या नकारात्मक परिणामांना कमी करू शकतात आणि एकूण आरोग्य आणि सहनशक्ती सुधारू शकतात.